मोदी सरकार सरकारचा भाजप सरकारचा भाजप हटाओ 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 काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा मोदी सरकारचा मोदी सरकारचा तीस करिए मोदी सरकारचा तीस करिए मोदी सरकारचा भ्रष्टाचारी भारतीय जनता पार्टी। म्हणजे आज बघा महिलांवर अशी परिस्थिती आली की सिलेंडरसाठी लाईन दिसत आहे। जेव्हा पंतप्रधान मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी नोटबंदी केली होती, नोटांसाठी लाईन लागली। त्या नोटबंदीमध्ये बऱ्याच जणांचे जीव गेले कारण तिथे धावपळ होत होती। कोविडमध्ये ऑक्सिजन मिळत नव्हतं, ऑक्सिजनसाठी लाईन होती। बँकेमध्ये तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना KYC करायसाठी सुद्धा लाईन आहे। आज महिलांची दैनंदिन अवस्था अशी करून टाकली आहे मोदी सरकारने या कारण घरात जेव्हा सुरुवात होती सकाळपासून ती सिलेंडरपासून होते आणि चहा पाणी जे दैनंदिन कुटुंबाच्या जी सुरुवात असते ती त्या सुरुवातीसाठी सिलेंडरचे हाल करून टाकले आहे। म्हणजे 25 दिवसामध्ये सिलेंडर मिळणार, 45 दिवसामध्ये ग्रामीणमध्ये सिलेंडर मिळणार। जे लोक एका रूममध्ये भाड्याने राहतात किंवा एका रूममध्ये राहतात तर ते चूल कुठे पेटवणार आहे? म्हणजे आता चुलीचं तर हे नष्टच झालं आहे, पण सिलेंडर जर मिळाले नाही तर दैनंदिन अवस्था शहरामध्ये काय होईल महिलांची? म्हणजे आज बघतोय आपण सिलेंडरसाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागत आहे, तिथे सुद्धा लाईन लागलेली आहे। म्हणजे अशी अवस्था शहरामध्ये भारतामध्ये निर्माण ह्या मोदींनी करून ठेवलेली आहे। याची व्यवस्था त्यांनी आधी लावायला पाहिजे होते। म्हणजे याचा सर्वात जास्त पडी महिला पडत आहे कारण महिलांना त्यांचं कुटुंब चालवावं लागते, घर चालवावं लागते, तर ते किती कशी बेकार परिस्थिती पुढे होणार त्यांची, या सगळ्या गोष्टीला महिलांना सामोरं जावं लागते आहे। बघा ना, म्हणजे सिलेंडरचं तुम्ही सगळीकडे बघताय। म्हणजे आता जे मुलं जे शिक्षणासाठी चाललेले आहेत मुलांचं सर्वप्रथम हॉटेल बंद होत आहे, ज्या खानावड्या आहे कारण तिथेही सिलेंडरचं शॉर्टेज आहे। जिथे 120 रुपये थाली जेवण होतं त्या मुलांना जे शिक्षणासाठी त्यांचा थोडका पैसा असतो, जिथे आईवडील पाठवत असतात तिथे त्यांना 250 रुपये थालीने त्यांना जेवण घ्यावं लागतं। म्हणजे किती दैनंदिन अवस्था म्हणजे महिलांची तर आहेच आहे, यामध्ये मुलांचे पण हाल आहे। म्हणजे व्यावसायिकांवर सर्वात प्रथम याचा पण मोठा परिणाम होणार आहे कारण हॉटेल जवळपास बंद होत आहे आणि ग्रामीणमध्ये ज्या काही गोष्टी होणार ग्रामीणचा तर विषयच नाही, शहरातच सर्वप्रथम जे शिक्षणासाठी मुलं चालले त्यांचे पण हाल होणार आहेत।